श्री गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायणाचा आजचा माझा पहिला दिवस होता. पहाटे 3 वाजता उठले, अंघोळ वगैरे करून घेतली, स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून घेतले. फरशी वगैरे ना मी आदल्या रात्रीच पुसून घेतलेली. त्यामुळे मी लगेच पूजेची मांडणी करायला सुरुवात केली. आधी ना मी कलश स्थापना करून घेतली. त्यानंतर महाराजांची मूर्ती त्याला छान असा अभिषेक घालून घेतला. नंतर महाराजांची मूर्ती ही प्रस्थापित करून घेतली. महाराजांच्या मूर्तीला गंध, परत ही नात्र वगैरे सगळं अर्पण करून घेतलं. वस्त्र अलंकार परिधान करून घेतले. महाराजांना हार, परत फुले अर्पण करून घेतली. इथे ना मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. त्यानंतर ना इथे गुळ खोबऱ्याचा परत तसेच दुसरा नैवेद्य महाराजांना अर्पण करून घेतला. मी इथे 2 दीप प्रज्वलित केले होते. एक म्हणजे तुपाचा दिवा आणि दुसरा साधा दिवा. दोन्ही दीपांची मी पूजा करून घेतली. त्यानंतर ना मला ग्रंथाचे पण पूजन करायचे होते. इथे तर माझी पूजा मांडणी पूर्ण झाली होती. रांगोळी वगैरे काढून घेतली आणि नंतर ना ग्रंथपूजन करायचे होते. त्यानंतर ग्रंथाला ना मी दीप परत फुले, गंध वगैरे अर्पण करून घेतले. धूप वगैरे दाखवली. आणि त्यानंतर ना माझा संकल्प पण महाराजांना सांगायचा होता. त्यानंतर जो माझा संकल्प होता तो महाराजांना सांगितला आणि महाराजांचा वास माझ्या घरात कायम राहावा हीच माझी फक्त शेवटपर्यंत अपेक्षा असेल. त्यानंतर एक 60 वेळा माझी जपमाळ करून घेतली आणि आजच्या जे पारायणातले 1 ते 9 अध्याय होते ते मी पूर्णपणे वाचून घेतले आणि ना माझे पुढील दिवस कसे जातात, पारायणाचे 7 दिवस कसे जातात हे बघायचं असेल ना तर आत्ताच फॉलो करून घ्या. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.